स्पॉट एवढा क्वालिटी आहे ना गाईस. का ढाकाळे दिसते, ढाकाळे गाव. इकडं ढाकाळे गाव दिसते आणि इकडं घोडेगाव दिसतंय आणि तुम्हाला हे बघा इकडं वाडा धरण दिसते, वाडा धरण. आणि इथून वरती थोडस वरती, जास्त पण नाही, थोडस वरती गेलं का डायरेक्ट वाडा दिसते. हे बघा. आणि इथं बघायला गेलं तर इकडं शिंगोली दिसते. धुक्यांमुळे थोडस दिसत नाही पण दिसते. ह्या गड्डूबाईचा डोंगर. काय क्वालिटी स्पॉट आहे भाई. सगळं लोकेशन इथलं दिसतंय. इथं आम्ही मस्त पैकी चिकन तंदूर बनवतोय ना मेरी जान. पाऊस नाही आला पाहिजे. मस्त टेकडीवरती कुकिंगचा विषय चालू आहे आता. कुकिंग होणार टेकडीवरती. ए काय स्पॉट आहे. तिथल्यापेक्षा बेटर आहे भाई. शपथ. बघायचं का. हे बघा भाई. काय खतरनाक आहे भाई. परमनंट जागा करू वाटायला लागली मला याला आता. परमनंट जागा करू वाटते बघ. बघा घोडेगाव. हे घोडेगाव आणि हा वाडा. आणि ते दिसलं का, ते गडदूबाईचं मंदिर आहे. आणि ही वाड्याचं धरण, वाडा गावचं धरण. म्हणजे अख्खा व्ह्यू आम्हाला भेटतोय. एवढा खतरनाक स्पॉट आहे. ऐसा नाद करती का सा व्ह्यू. आम्ही जो स्पॉट डिसाइड केला होता ना, तो दाखवतो तुम्हाला. तो दिसला का. तिथं आम्ही तिथं बनवणार होतो पहिलं. ठीक आहे, तर आम्ही कॅन्सल केलं तिथं आणि इथं आलो. हवा तर मजबूत आहे. ओके, अर्ल क्वालिटी स्पॉट आहे भाई. लय क्वालिटी आहे. मला स्पॉटला आवडला पण तिथला वे बघ ना. हा ना, इथं वाड आहे, हा वाड आहे आणि हे घोडेगाव इकडं. आणि इकडं जर थोडस पुढे गेलो ना तर इकडं शिनोली दिसतंय, इकडं कोपऱ्यात. आणि इथं ही सुपेवाडी आणि ते ढाकळे अख्खे गाव दिसतं ते वाईट ना, अख्खे गाव. हा काही गुंडाळवाडी इकडं. चासकमन डॅम पण दिसतोय. पावसाचं वातावरण झालंय. गाड्या बिड्या दिसतात रोडनी येणाऱ्या. हा करू तिथंच होईल का. ए भाई, हा काय विषय. नाही पण खरं सांगतो भाई, आम्ही विचार केलता तिकडं नाही का. आम्ही विचार केलता की तिकडं एक स्पॉट आहे, तिकडं करायचं. पण ह्यांनी ज्या स्पॉटला घेऊन आलेत ना, लय बाप स्पॉट आहे भाई. लय क्वालिटी स्पॉट आहे. पावसाचं लयच खतरनाक विषय झालाय. गौरी फाड गौरी बॉटल वरली थांब लगेच नको.
होतो का थोडा अजून नको नको थांब, भडका होईल डायरेक्ट, भडका होईल, विषय होईल गंभीर. टाक कारण की ते पेटलंच का आपल्याला काय कर खालचं नको काढू, खालचं नको काढू. ऐक ना प्रतीक, हे टाक तर मी अजून बाप करू नका रे नाक करू. नाही करायचं अंगावर येईना तू मागं सर रे. ती गौरी घे तिथून टाकायला राहून दे परत. मॅकडॉल मॅकडॉल नंबर 1 च्या याने आम्ही आग पेटवतो. प्लास्टिकचा फ्लेवर नाही ना याचा. प्लास्टिकचा फ्लेवर नाही येणार. विजली आग नाही, हाय हाय खाली हाय. बंद कर पेटून दे. पेटून संबंध करते पेटाचाच विषय आहे, पेटलं नाही एकदा मस्त. ऑक्सिजन ऑक्सिजन जात नाही ना त्याला, मागून फाडायचं राहिलं ते. भाई सगळं जाऊ दे, ह्याच्याबद्दल लय विषय गंभीर होणार आहे. कुठून उचलून आणलंय महाराष्ट्र पोलीस. ना. हा पोलिसात आहे गाईच, कोणी काय हे नका करू कमेंट, ह्याने घेऊन आलाय. बारक्या काड्या कुठे त्याचं टाकलं नाही. मग जिथं भाऊ कसं वाटलं नियोजन आजचं? एक नंबर होईल का सक्सेस? होईल सक्सेस होणार आहे. धीर धरा धीर, सबर का फल मीठा. क्वालिटी एकदम भाई, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे म्हणून. हॉटेल हॉटेल टेकडी, हॉटेल टेकडी. खाण्यासाठी कुठे यायला लागेल? त्यासाठी तुम्हाला वाड्यावरून सुपवाडी फाट्यापासून वरती टेकडी. बाई झालेलं आहे मस्त पैकी. काळं पडलंय जरा, कारण की मसाला जळायलाच पाहिजे, क्वालिटी लागतो. मग वास तर येतोय रे. इकडं बघ. इथं लोकेशन होतं गाईच आमचं. इथनं आता आम्ही खाण्यासाठी, खास खाण्यासाठी इथं आलोय, कारण की इथनं प्रॉपर स्पॉट दिसतं ते वाडा, इकडं ढाकाळे, घोडेगाव, इकडं शिनोली प्रॉपर दिसतं ते. त्याच्यामुळे थोडंसं वरती आलोय, कारण की खायचं पण फील घेऊनच खायचं बाई. मस्त ऊन लागते. करा चालू करा, कोणतरी चालू करा. जितो भाऊ करा चालू. चला प्लेट पण गेली, त्या प्लेट मध्ये घ्या. फुल ऑन भाई. कसा आहे नजारा, आणि इथं कसा आहे वेगळा नजारा. तो घे ना डायरेक्ट खालून, ते जाळायला काय घेत ते उचला.
पॅक धर. आग लागलीच्या लढाई मसाला पेटलाय. शिजलंय का? टेस्ट टेस्ट कशी आहे? काय बोलतो? एक नंबर. मसाला वगैरे एकदम भारी वाटतं. काढणार नाही एकच नंबर. नाद अरे वाफ बघ. वाफ बघ. नाद झालं. लय नाद झाले. म्हणजे हॉटेलमध्ये आपण आणतो बघ प्रॉपर तसं झाले. म्हणजे एकदम त्याच्यापेक्षा थोडं अजून जरा आपल्याला हे वाटतं. हॉटेलमध्ये जरा कसं जरा थोडं हे वाटतं ना, तसं आपण कसं खातो जरा कापसावानी हे कसं लागतं. एकदम कुरकुरीत झालं. म्हणजे मसाला Proper. जळलाय. हा प्रॉपर पण तो पण आहे. एकदम नाही का त्याचं टेस्ट आहे ना, जळलाय तरी पण असं नाही का मोकी वाटते. कंप्लीट झाले गाईस. एकदम खतरनाक. एकदम क्वालिटी झाले. मस्त एकदम क्वालिटी एकदम. You say you need your space, then pull me close. I read your silence, louder than most. One day you're warm, the next day you're cold. Got me second guessing what I